शशांक सिंग म्हणजे मी टॉक ऑफ द टाउन फॉर नाव, पण त्याचे बेसिक इन्स्टिंक्ट ॲट दॅट मोमेंट ऑफ टाइम त्याला काय सांगतात? हे तर तुम्ही रोनाल्डोला विचारा, क्रिस्टियानो रोनाल्डो. तर ते इमॅजिनेशन त्याने उतरवले, सत्यात उतरवलं. स्पोर्ट्सचा करिअर म्हणून विचार करूच शकतो. सूर्य चमकतो पण उशिरा तो चमकतो. म्हटला की आज तो मैं मेरा दिन बना के रहूंगा. ऑल द बेस्ट शशांक सिंग. शशांक सिंग पंजाबच्या विजयाचा शिल्पकार. जेव्हा शशांकला घेण्यात आलं होतं ऑप्शनमध्ये, तेव्हा थोडंसं त्यांना डाऊट होता. त्यांना अपेक्षित होता 19 वर्षीय बेंगॉलचा शशांक सिंग, पण चुकीनी पंजाबनी घेतला छत्तीसगडचा 32 वर्षाचा शशांक सिंग. येस. आणि जेव्हा ऑप्शन घडलं तेव्हा प्रीती जिंटानी इव्हन विचारलं ऑप्शनरला की मला हा शशांक नको आहे, पण ते म्हटले की एकदा आता तुम्ही विकत घेतलाय तर आम्ही त्याला रिवर्ट नाही करू शकतो. बरोबर. पण कालची मॅच पंजाब वर्सेस गुजरात. म्हणजे तोच माणूस ज्याला तुम्ही डावललं होतं. डावलणं शब्द महत्वाचा नव्हता, पण जो तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नव्हता आणि त्याला तुम्ही ऑप्शनमध्ये म्हणजे चुकीने घेतलं आणि मग म्हणजे किती वाईट वाटलं असेल त्यावेळेस त्याला की अरे मला घ्यायचंच नव्हतं पण मी आलोय आता टीममध्ये. पण तो अपमान पचवून त्या मैदानावरती, ते पण गुजरात टायटन्स सारख्या एका तुल्यबळ टीमच्या अगेन्स्ट तेवढे रन मारणं, म्हणजे जिकडे शिखर धवन फेल होते, भले भले लोक फेल होत आहेत, तिकडं तुम्ही ग्राउंडवरती येणार आणि मॅच जिंकून येणार, ते पण चेस करताना मोठी गोष्ट आहे. 25 बॉलमध्ये 50 आणि टोटल 29 बॉलमध्ये 61 रन आणि एक बॉल राखून पंजाबला विजय मिळवून दिला. नाही, कधी कधी ना म्हणजे तुम्ही माणसाला ओळखायला चूक करता बरं का. म्हणजे ह्या शशांक सिंगनी 2 वर्षांपूर्वी लॉकी फर्ग्युसनला सलग 3 सिक्स मारले होते. मग तिथंच तुम्हाला चुनूक दिसायला पाहिजे होती खरं तर. पण कसं होतं की काय म्हणते, सूर्य चमकतो पण उशिरा चमकतो. काय ढग किती जरी आले तरी सूर्य चमकायचा काय राहत नाही. शशांक सिंग नक्कीच तळपला काल आणि बघूयात ह्या IPL मध्ये शशांक सिंगची प्रखरता बहुतेक जाणवेल. आणि त्याने पण तो जो अपमान म्हणू शकतो थोड्याफार प्रमाणात सहन करून त्यावेळी रिॲक्ट न होता, बरोबर आहे, ग्राउंडवर जे करून दाखवलंय. यस. तर ते पण नाही, आणि तो म्हणतोच ना, म्हणजे त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणतोच ना की मी बाकी कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही, मी माझ्या एजचा विचार करत नाही, मी लोक काय म्हणते त्याचा विचार करत नाही, मी माझ्या अपमानाचा विचार करत नाही, मी फक्त त्या बॉलला, म्हणजे जो काही बॉलर बॉल टाकणार आहे त्या बॉलला रिॲक्ट करतो, संपलं. तो प्रेझेंटमध्ये जगतो, तो प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो, म्हणून हे सक्सेस आहे. ना तो पास्टमध्ये ना तो फ्युचरमध्ये. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये ॲट द एज ऑफ 33-32 इज म्हणजे जास्त म्हणता येईल. आणि त्यावेळेस जर तुमचं डेब्यूट होणार असेल तर, पण तरी पण जर 5 वर्षानंतर तुम्हाला संधी मिळत नाही आहे तरी पण ते टिकवून ठेवणं, तरी पण रोज क्रिकेटमध्ये मला कधीतरी संधी मिळेल या आशेनं थांबणं आणि ती रोज मेहनत करणं, येस, सराव करणं. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा खूप जण असे आहेत, म्हणजे मारवान अट्टापट्टू सारखे लोक आहेत ज्यांना संधी मिळायची पण ते कायम म्हणजे संधीचं फेल व्हायचं बऱ्यापैकी. शशांक सिंगला संधी पण मिळाली आणि त्यांनी ती प्रूव्ह पण करून दाखवली. मेटल खूप स्ट्रॉंग आहे, बढिया इंटरनल मेटल. IPL मध्ये तो तसा जुना आहे. 3 जुन्या फ्रँचायझीज बरोबर तो होता, राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद. पण कुठेही त्याला संधी नव्हती मिळाली खेळण्यासाठी. आणि इथे जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचं सोनं करून दाखवलं. नक्कीच खरं. पण हे सोनं करण्यासाठी म्हणजे असंच एका रात्रीत काही होत नाही, कितीतरी वर्षांची मेहनत आहे. म्हणजे तुम्हाला चान्स मिळाल्यानंतर तुम्हाला ते एक्झिक्यूट पण करता आलं पाहिजे. यासाठी त्याचं मेंटल टफनेस किती असेल त्याचं. लोक बोलत असताना सुद्धा बरोबर म्हणजे काय म्हणतात त्याला की तुम्हाला लोक नावं ठेवतात आणि पण तुम्हाला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तुम्ही प्रूव्ह करून दाखवतात. मोठी गोष्ट आहे. कुठेतरी महेंद्र सिंग धोनीची सुरुवात पण अशीच झाली होती, उशिरा झाली. आणि इंटरव्ह्यू पाहत होतो मी सोनू निगमचा, तो पण असंच म्हणत होता. सोनू निगम गायक. ओके. तो असा म्हटला की संधी मिळवण्यासाठी तुम्हाला पण धडपड करत राहायला पाहिजे, तुम्हाला पण मेहनत करत राहायला पाहिजे. तुम्ही संधी मिळाल्याच्या नंतर तयार असलं पाहिजे. जेव्हा संधी येते, व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर, तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत की मला आता तयारी करायची. तर ती तयारी शशांक सिंगनी बऱ्याच वर्षांपासून केली आहे आणि तो करत होता. बरोबर, सातत्यता होती त्यात. आणि आता जेव्हा त्याला एक चान्स मिळाला
त्यावेळेस त्यांनी छोटासा. त्याला फोडून टाकले ते फोडून टाकला आणि मग आज सगळे शशांक सिंग सगळ्या सोशल या मीडियावरती नावाचा शशांक जल्लोष सिंग करतायत. कॉन्स्टंटली. नाही म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमच्या ना पर्सनॅलिटीमध्ये एक बदल करावा लागतो. सक्सेस येत नाही कारण कसं की प्रत्येकामध्ये स्किल्स असतात, प्रत्येकामध्ये गुणवत्ता असते आणि ती वेळेनुसार बाहेर येणं म्हणजे काय माहिती ईश्वरीय म्हणता येईल याला की कष्टाचं फळ म्हणता येईल काय. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही मेहनत करत राहायला पाहिजे ऑफकोर्स आणि खूप मेहनत करत राहाल तर त्या मेहनतीच्या सोबत तुम्हाला एक युनिव्हर्स चान्स पण देतो, असं माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. तेच शशांक सिंग बाबतीत घडलंय आणि हॅपी फॉर हिम. कारण छत्तीसगड सारख्या छोट्याशा राज्यातून येणं आणि मग स्वतःला प्रूव्ह करणं म्हणजे ही खूप साऱ्या क्रिकेटर्ससाठी ही खरं तर एक प्रेरणादायी गोष्ट आहे की म्हणजे झारखंडमधनं जसं धोनी आला तसं छत्तीसगडमधनं शशांक सिंग आला, तसंच क्रिकेट एक करिअर चॉईस म्हणून लोकांसाठी मोठं होतं आणि चांगला पैसा पण मिळतोय, नाव पण मिळते, तुम्हाला प्रूव्ह करायला संधी पण मिळते. हां बरोबर आहे. करिअर चॉईस वरून म्हणजे असं मला बोलायला आवडेल की लोकांना स्पोर्ट्स ॲज अ करिअर आपल्याकडे अजून ते रुजलेलं नाहीये, आपल्या मनात नाही अजूनही. आपण आपल्या घरच्या लहान मुलांना वगैरे म्हणतो की अभ्यासावर लक्ष दे, पण जर अशा संधी छोट्या छोट्या गावातील लोकांना मिळत असतील तर आपण कदाचित स्पोर्ट्सचा करिअर म्हणून विचार करूच शकतो. बरोबर आहे. आणि अशा लोकांना बघून आपण इन्स्पायर नक्कीच होऊ शकतो. येस म्हणजे भारतामध्ये जर बघितलं आपण तर मधल्या काही काळामध्ये अकॅडमिक इंटेलिजन्सवरती फार भर होता, पण अकॅडमिक इंटेलिजन्स इज नॉट द ओनली इंटेलिजन्स ना. बरोबर. खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर सुद्धा तोच जिनियस आहे जो एक फिजिक्समध्ये 100 पैकी 100 मार्क पाडणारा माणूस आहे. सो त्या टॅलेंटला सुद्धा कुठेतरी जर तुम्ही मॉनिटाईज करता येत असेल तर खूप साऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, खूप साऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होतील, एक प्रकारे हॅपीनेस जे म्हणतो तो वाढायला मदत होईल. सो शशांक सिंग म्हणजे मी टॉक ऑफ द टाउन फॉर नाउ. येस टॉक ऑफ द टाउन. नक्कीच मी तर त्याचा फॅन झालोय. त्याचं बॉडी लँग्वेजच काय होतं ते पहिल्या बॉलपासून जे म्हणजे टायमिंग्स त्याचा आणि बॉलला हिट करायची क्षमता, ही वॉज जस्ट देअर, ही वॉज जस्ट. तो म्हणतोच ना की मी असा विचार करून जातो मैदानावरती की मी जगातला एक बेस्ट प्लेअर आहे. बिलकुल. तुम्हाला तो तुमचा स्वतः विचार करायला लागतोच. हे जर तुम्ही रोनाल्डोला विचाराल, क्रिस्टियानो रोनाल्डो, तो पण त्याचं कायम हेच असतं की तुम्ही हा विचार केलाच पाहिजे की तुम्ही आता ह्या मोमेंटला बेस्ट जगातले सर्वात बेस्ट आहात. क्या बात. येस म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज केल्यानंतर मे बी ते घडण्यासाठी मदत मिळते. जसं विराट कोहली पण म्हणतो की मी बहुतेक ऑस्ट्रेलियाच्या सिरीजच्या पूर्वी तो म्हटला की मी ह्या बॉलरला खूप चोपतोय. ऑस्ट्रेलिया का इंग्लंड बहुतेक की इंग्लंड असेल. तर मी इमॅजिन करतोय की मी ह्या बॉलरला खूप मारतोय, खूप जोडतोय. आणि मग वेन ही वेंट ऑन टू द ग्राउंड, वेंट ऑन टू द फील्ड, तो ते करत होता. तर ते इमॅजिनेशन त्याने सत्यात उतरवलं. आणि नाही आणि म्हणजे राहुल द्रविडचं पण जर तुम्ही आत्मचरित्र वाचाल म्हणजे तो जसं सांगतो तर तो पण काय सांगतो की मी कुठली पण मॅच असेल ना तर मी एका रूममध्ये स्वतःला लॉक करून घेतो मॅचच्या आधी, पूर्ण मॅच कशी होईल ती व्हिज्युअलाइज करतो आणि मगच मैदानात उतरतो. मला असं कोणाचं त्यावेळेस इंटरफरन्स नको असतो. सेम थिंग विथ द माही म्हणजे आपला थाला ज्याला आपण म्हणतो की थालाचं पण कसं आहे की तो 3 सिनारिओज विचार करून ठेवून देतो. म्हणजे त्याचं व्हिज्युअलायझेशन किती स्ट्रॉंग आहे की असं झालं तर असं, असं झालं तर असं, म्हणून तो त्या 22 यार्डावरती राज्य करतो. ऑन टॉप ऑफ दॅट इन्स्टिंक्टिव्ह पण तो आहे असं सचिन तेंडुलकरनी सांगितलं होतं की तो सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींचा विचार तर करतो, पण त्याचे बेसिक इन्स्टिंक्ट ॲट दॅट मोमेंट ऑफ टाइम त्याला काय सांगतात ह्याच्यावर पण तो खूप जास्त भर देतो. आणि म्हणजे तो स्वतःला ह्युमन बिईंग म्हणून सोडून देतो आणि मग गोष्टी फिरवतो. नाही आणि सगळ्याच गोष्टी या इन्फॉर्मेशन बेस्ड नसतात ना. म्हणजे 2 अधिक 3 5 हे झालं मॅथ्स. राईट. पण बऱ्याचदा इन्स्टिंक्ट नावाची जी गोष्ट आहे ना ती खूप रोल प्ले करून जाते. पण तुम्हाला ती इन्स्टिंक्ट घडवावी लागते आणि त्याला स्पेसिफिक लक्ष द्यावं लागतं. शशांकचं ते इन्स्टिंक्टच होतं. तो म्हटला की आज तो मैं मेरा दिन बना के रहूंगा. आणि वे टू गो फॉर शशांक सिंग. म्हणजे वी आर हॅपी दॅट न्यू प्लेयर्स आर कमिंग इन आणि त्यांना संधी मिळते. ते संधीचं सोनं करतायत आणि नावाजलेले प्लेअर म्हणून उदयास येत आहेत. तर ऑल द बेस्ट शशांक सिंग. ऑल द बेस्ट शशांक. आणि तुम्ही बघत राहा माझी बॅटिंग.